नमस्कार सर्वांना. संतोष सरवणकर तुमच्यासोबत. आपले अध्याय हा 39वा अध्याय आहे आपलं चालू आहे. पण या अध्यायाच्या नुसार आपण जे आता जो काही प्रवास करत आहोत, त्या प्रवासामध्ये कुठेतरी आपलं असं वाटत नाही का की आपण आपल्या आयुष्याच्या कुठेतरी अशा एक टप्प्यावर पोहोचलेलो आहोत किंवा असं समजू शकतो की आपण आपल्या आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आयुष्य बदलण्यासाठी मला असं वाटतं की खूप काही गोष्टी आपल्याला समजलेल्या आहेत पण. आणि आपण हे असं पण करतोय की विचारही करतोय की करायचं का नाही करायचं. आता करायचं का नाही करायचं ह्याचा तो निर्णय तर आपण घेणार आहोत. आपलं आयुष्य आपल्याला करायचंय का नाही करायचं. तर आपण त्या गोष्टीवर बोलूया. आजचा जो विषय असणार आहे तो विषय असा असणार आहे की आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण जसा फळ्यावरती आपण जे काही लिहितो, त्या फळ्यावरती लिहिल्यानंतर जेव्हा आपण ते त्या लिहिलेलं ते फळा पुसून टाकतो, पण फळात पुसल्यानंतर जे काही आपण लिहिलं होतं ना, आणि आपण जेव्हा तिकडनं निघून जातो ते जे शब्द असतात ना, म्हणजे जे अंतरात्म्यातून शब्द निघालेले असतात किंवा असं म्हणू शकतो आपण की आपल्या भावनेतून निघालेले शब्द जे असतात ना, ते शब्द आपण पुसू शकत नाही. त्याचबरोबर आता कसं होतंय की प्रॅक्टिकली जाऊया आपण. जसं की आता एखाद्या वेळेस जर आपण मोबाईलमध्ये कुणाचा असा एक फोटो ठेवलाय, म्हणजे एक आठवण म्हणून ठेवलाय, आणि तो व्यक्ती त्याच वेळेला म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी गोल झाला आणि त्या व्यक्तीचा आपल्याला संबंध निघून गेले किंवा आपण संबंध तोडले, तर आपण काय करतो, तो फोटो डिलीट करतो. आपण फोटो डिलीट करतो, पण आपल्याला हे माहितीच आहे की फोटो डिलीट तर होईलच, पण आठवणी पुसू शकत नाही. आपण आठवणी पुसू शकत नाही, कारण की आपल्यासोबत एवढा वेळ त्या व्यक्तीने किंवा आपल्या आयुष्यामध्ये त्या व्यक्तीचा भाग राहिलेला आहे. आता तुम्ही फोटो तर डिलीट कराल किंवा त्याचे मेसेज डिलीट कराल किंवा त्याची ज्या काही गोष्टी तुमच्याकडे आहेत, त्या व्यक्तीने समजते मी कुणाकडे हा विषय मांडतोय, आणि ते त्यांना समजतही आहे की मी हा विषय का घेतोय. बघा तुम्ही, आपण आपल्या आयुष्यामध्ये ज्या व्यक्तीला जीव लावतो ना, जीव लावलाय आणि जीव लावत चाललो आहोत, तर त्या गोष्टी त्या एवढ्या प्रवासामध्ये ना, जर आपल्याला आयुष्यामध्ये तो व्यक्ती नको आहे हे आपण अचानक म्हणजे एकदम सडनली ठरवतो ना, चुकीचं आहे. नको आहे तर जर तो व्यक्ती खरंच एकदमच प्रचंड आपल्या आयुष्यामध्ये घोळ घालतोय, मी खरं सांगतो, तो नको नाही, तो आपल्याला आयुष्यामध्ये नव्हताच हे समजून चाल. पण अशा काही गोष्टी आहेत ना, अशा काही क्षण आहेत ना, आपण आपल्या आयुष्यामध्ये ना रागाच्या भरामध्ये, जसं मी काल सांगितलं, रागावर कंट्रोल करा. आपल्या रागावरती नियंत्रण झालंच पाहिजे. आणि रागावर नियंत्रण करण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये किती अशी नाती आहेत, आपण नात्यांना विसरलो किंवा आपण असा एक हट्टी स्वभाव धरला की नाही, मला काही गरज नाही आहे, त्या नात्याची काही गरज नाही. पण त्या नात्याची आज गरज नाही आहे, पण आज आता उद्या जाऊन ती गोष्ट घडणार. आता हा जो विषय असा आहे की आपल्या आयुष्यामध्ये
जर बदल घडवायचा असेल तर आपल्या अवतीभोवती जेवढेही लोक आहेत ना, आपल्याला जर ते आपले हेटर्स आहेत, आपल्याला जर आपल्याला त्यांना आपण आवडत नसेल किंवा आपण ज्यांना आवडतो, ज्यांना तुम्हाला जे आवडतात, म्हणजे अशा काही हा जो सर्कल आहे ना लाईफचा, त्या लाईफच्या सर्कलमध्ये ना आपण जोडलेले लोक पाहिजे. आपल्यासोबत लोक जोडलेली राहिली पाहिजे. लोक जोडली राहिली पाहिजे त्याच्या मागे एक कारण आहे. आयुष्यामध्ये कधीही कुठलाही व्यक्ती एकटा एकमेव होतो, म्हणतो ना की मी एकटा, ते तो ती म्हण आहे, एकटा जीव सदाशिव. अहो ती म्हण आहे ती. पण आजच्या ह्या युगामध्ये, आताच्या काळामध्ये आपल्याला सपोर्ट सिस्टम लागते. तो मानसिक असो किंवा आध्यात्मिक असो किंवा विचारांचा असो, कसाही असो, आपल्याला सपोर्ट लागतोय. तर सपोर्टसाठी आपल्याला माणसांशी जोडून राहायला पाहिजे. आणि जोडून राहताना काही प्रेम प्रकरण आहेत, म्हणजे कधी कोणाला राग येतो किंवा दोघांमध्ये असं काही होऊन जातं, तर त्यांच्यामध्ये फाटाफूट होऊन जाते. मग ते नाही झाली पाहिजे. जर तुमचं खरं प्रेम आहे तर तुम्ही एकमेकांना समजून घ्या. आधी चूक कुठे आहे. नवरा बायकोंमध्ये पण असंच आहे की नवरा बायकोंमध्ये पण अशी फाटाफूट होते की काही छोट्याशा गैरसमजमुळे खूप काही मोठं होऊन होतं. मी लास्टच्या अध्यायामध्ये सांगितलं, गैरसमज हा खूप मोठा, एक आपल्या आयुष्यामध्ये सर्वात मोठा दुश्मन आहे गैरसमज. आपण सर्व काही डिलीट करू शकतो. आपण आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही पुसू शकतो. अहो पण आठवणी आणि ते दिवस आणि ते विचार कधी पुसू शकत नाही. त्याचं काय कराल तुम्ही? याच्यावरती काही उपाय आहे का? किंवा तुम्ही असा काही विचार केलाय का की मी ते असं होईल, तसं होईल, तसं होईल? नाही हो. आज नाही तर उद्या ते विचार, ते व्यक्ती आणि ते महत्व आणि ते जे काही झालेले घटना आहेत ना, आपल्या डोळ्यासमोर येणार म्हणजे येणार. मग त्यासाठी आता उपाय काय आहे ते हे आपण ठरवतोय. पण आपल्या आयुष्यामध्ये असं का होतंय हे, ह्याचा काय आपण कधी विचार केलाय का? की बाबा या आपलं समजा मी काही निगेटिव्ह पॉईंटवर पोहोचलोय आणि तुमच्याबरोबर काही असं चुकीचं घडलंय, तर चुकीचं घडल्यामागे माझा त्या गोष्टीमध्ये किती वाटा आहे? बोलतो ना आपण, टाळ्या दोन्ही हाताने वाजतात ना. चुकीचं मी पण आहे तर चुकीचं समोरचंही आहे. माझी चूक किती आहे हे पण स्वीकार करणं गरजेचं आहे ना. मॉरल ऑफ द स्टोरी हेच आहे, आपल्याला आपलं आयुष्य सांभाळायचं आहे आणि आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जेवढी काही लोक आहेत त्यांना सांभाळून राहायचं आहे, त्यांना जपून ठेवायचं आहे. आणि जपून ठेवल्यानंतर तुम्ही म्हणता ना डिलीट करू शकतो मी त्यांना विसरू शकतो, शक्य नाही. उद्या आपण हा चॅप्टर कंटिन्यू करूया. आज वीकेंड आहे, एन्जॉय करा, हॅपी राहा. फक्त एवढं लक्षात ठेवा, मी खूप वेळा बोलले, मला काही अजूनपर्यंत उत्तर आलेलं नाही आहे. मी नाराज खरंच नाही आहे. मी माझा अध्याय हा पूर्ण करणारच आहे. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना फायदा होईल ह्या लोकांना किमान हा संदेश तरी पोचवा. जास्त काही बोलत नाही मी.